अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण एका वेल एज्युकेटेड भक्ताचा सत्य अनुभव ऐकणार आहोत. हे स्वामी भक्त पुण्यातील फुरसुंगीमधील आहेत. त्यांचं आडनाव पवार आहे, म्हणून त्यांना सगळे पवार काका म्हणून ओळखतात. तर मग चला ऐकूया त्यांच्या शब्दातून श्री स्वामी समर्थांचा खरा अनुभव. मी हा अनुभव सांगताना स्वतःला मोठा भक्त म्हणणार नाही, कारण मी स्वामी समर्थांकडे फार उशिरा वळलो. खरं सांगायचं तर त्याआधी मी देवाकडे फार लक्ष देणारा माणूस नव्हतो. आयुष्य चाललं होतं, काम होतं, घर होतं, पण मन कुठेतरी सतत अस्वस्थ होतं. काहीच मोठं दुःख नव्हतं, पण समाधानही नव्हतं. आतून सतत एक दडपण जाणवत होतं, जसं काही आयुष्य हातातून निष्ठत चाललंय. हळूहळू अडचणी वाढायला लागल्या, कामात गोष्टी अडायला लागल्या, काही निर्णय चुकले, काही लोकांशी असलेले संबंधही ताणले गेले. मी बाहेरून सगळं नीट आहे असंच दाखवत होतो, पण एकट्यात बसलो की मन खूप जड व्हायचं. त्या काळात मी कोणालाही काही सांगत नव्हतो, कारण सांगितलं तरी समजून घेणार कोणी नाही असं वाटायचं. याच काळात एक गोष्ट घडायला लागली, जी मला आजही योगायोग वाटत नाही. कुठून तरी कसं तरी जय श्री स्वामी समर्थ हे नाव वारंवार माझ्यासमोर यायला लागलं. आधी मी त्याकडे लक्ष दिलं नाही, पण जेव्हा तेच नाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून पुन्हा पुन्हा ऐकू यायला लागलं, तेव्हा मनात प्रश्न आला की असं का होतंय. मी त्याआधी स्वामी समर्थांची कोणतीही सेवा केली नव्हती, ना माळ, ना नियम, ना ठराविक पूजा. पण एक दिवस परिस्थिती इतकी अवघड वाटली की मी शांतपणे बसलो आणि मनातल्या मनात एवढंच बोललो की स्वामी, जर तुम्ही खरंच असाल तर मला काहीतरी समज द्या, कारण आता मला काय करायचं तेच कळत नाही. ती प्रार्थना नव्हती, तो एक थकलेला माणूस बोलत होता. त्या दिवसानंतर लगेच काही बदल झाला असं नाही. दुसऱ्या दिवशी तेच प्रश्न होते, तेच प्रॉब्लेम होते, पण माझ्या मनात थोडीशी शांतता आली. जणू काही कुणीतरी सांगत होतं की घाई करू नकोस, सगळं लगेच बदलत नाही. काही दिवसांनी एक लहानशी घटना घडली, पण ती माझ्यासाठी खूप मोठी होती. ज्या व्यक्तीकडून मला कधीच मदतीची अपेक्षा नव्हती, त्या व्यक्तीने साधा फोन केला आणि विचारलं की सध्या काही अडचण आहे. त्या फोनमध्ये काही खास नव्हतं, पण मला पहिल्यांदा जाणवलं की मी एकटा नाही. कुणीतरी आपोआप पुढे आलं होतं. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या क्षणी मला समजलं की स्वामी समर्थ मदत करताना स्वतः समोर येत नाहीत, पण योग्य माणसं योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचवतात. यानंतर आयुष्य एकदम सोपं झालं असं नाही. काही गोष्टी अजूनही कठीण होत्या, काही लोक दूर गेले, काही सत्य स्वीकारावं लागलं आणि काही गोष्टी सोडाव्या लागल्या. पण एक बदल नक्की झाला. आधी जेव्हा अडचण यायची तेव्हा मन घाबरायचं, आता तसं होत नाही. आता मनात कुठेतरी ठाम विश्वास आहे की स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत आणि जे घडतंय ते विनाकारण नाही. आजही मी स्वतःला फार मोठा भक्त म्हणत नाही. मी अजूनही साधाच आहे, साधा माणूसच आहे. सध्याच अडचणी आहेत, पण फरक एवढाच आहे की आता मनात एक आधार आहे. काही चुकलं, काही बिघडलं तरी स्वामी आहेत ही जाणीव मला सावरते. ते दिसत नाही, पण सोडूनही देत नाहीत. ही गोष्ट मी स्वतः अनुभवल्यामुळे आज ठामपणे सांगू शकतो. हा अनुभव मी कोणाला पटवण्यासाठी सांगत नाही, पण आज जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल आणि त्याचं मन थकलं असेल तर एवढंच सांगावंसं वाटतं की स्वामी समर्थ मोठे चमत्कार दाखवायला येत नाहीत. ते आधी माणसाचं मन सावरतात आणि मग हळूहळू आयुष्य मार्गावर आणतात. माझ्यासोबत तेच झालं आणि म्हणूनच आज मी एवढ्या विश्वासाने हे सांगतो, जय श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही आपल्या चॅनलवर स्वामी अनुभव शेअर करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या स्वामी समर्थ स्पिरिच्युअल हब ह्या मेलवर मेल करा. पुढील अनुभव ऐकायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. बोला जय 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 श्री स्वामी समर्थ.